नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा. स्वराज क्रिएशनच्या सलोन स्टोरीज विथ स्वरा सीझन 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. इथे आपण भेटतो ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट आणि उद्योजकांना, ज्यांनी संघर्षातून यशाचं सौंदर्य निर्माण केलं. आज आपली पाहुणी आहे एक अशी स्त्री जिने एका छोट्या गावातून सुरुवात केली, पण मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. वय 45 पण अनुभव 25 वर्षांचा. राणी मॅम, खरं तर तुमचा प्रवास अनेक जणींसाठी इन्स्पिरेशन आहे. 1999 मध्ये वाई महाबळेश्वर येथे पार्लर आणि क्लासेस सुरू केले, पण आयुष्याने काही वर्षांनी वेगळं वळण घेतलं आणि मुंबईत यावे लागले. 2016 पासून पुन्हा नवीन सुरुवात केली. पार्लर, क्लासेस, फॅशन डिझायनिंग आणि मोटिवेशनल कार्य सुद्धा तुमच्या या प्रवासाबद्दल ऐकायला आम्ही फार उत्सुक आहोत. स्वागत आहे मॅम तुमचं. काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल? काय सांगाल? सुरुवात कुठून करूया? स्टार्टिंगच करूया. कसा प्रवास झाला, कशी सुरुवात केली तुम्ही आणि काय ठरवलं होतं इथे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये येताना, सौंदर्य क्षेत्रात येताना? ठरवून आला की? अच्छा, काही मग कसा होता तुमचा तो प्रवास, कसा सुरू झाला? एकदा पार्लरमध्ये गेले होते. मी 18-19 वर्षाची असेल. तिथं हेअरकट वगैरे केलं, तो कट आवडला तिला. अच्छा, तर माझं म्हणजे सारखं मन तिथे, हा कट व्यवस्थित नाही, कसा करायचा. अच्छा, माहिती नाही. पण त्याच्यानंतर मग जेव्हा मी वाई महाबळेश्वरमध्ये आले, माझ्या मुलीचं हेअरकट करण्यासाठी पार्लरमध्ये गेले आणि ते बघितलं आणि त्या मॅमला म्हणता मला शिकायचे. तिथून माझी सुरुवात झाली. अरे वा, छान. आणि वाई ते मुंबई हा प्रवास कसा होता? वाई ते मुंबई थोडंसं माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी मुंबईला आले, पण सगळं स्टॉप करून नव्याने सुरुवात स्ट्रगल होतं. आणि मग ह्याच्यासाठी काय काय अडचणी आल्या ह्यामध्ये, वाईला असताना पण आणि मुंबईला आल्यानंतर? वाईमध्ये तर काही अडचणी आल्या नाही. जसं म्हणजे एखादं युनिव्हर्स किंवा आपल्याला सांगतोय मी शिकते जाते, याच्या पुढे काही सहजपणे होतं. पण स्ट्रगल होतं स्टार्टिंग करण्यासाठी. पैसे वगैरे प्रॉब्लेम येतो. त्यानंतर घरातले का करायचे आणि सलून म्हणजे काय न्हाव्याचा धंदा करते का, मेन हा प्रॉब्लेम. तरीही मी म्हणजे लक्ष नाही दिलं कुणाकडे. फर्स्ट माझं शिक्षण झालं, शिकल्या मी कर्ज काढलं आणि घरातूनच सुरुवात केली. स्टार्टिंग एका चेअरवरती 5 रुपये आयब्रोला घ्यायची, तिथून सुरुवात केली मी. आणि आत्ता ज्या तुम्ही कोर्सेस घेता, महिलांचे पार्लरचे कोर्सेस घेता किंवा मेकअप आर्टिस्टचे कोर्सेस घेता, कधीपासून सुरू केलं आहे? मी 99 पासूनच केलं. म्हणजे शिकले, बाहेर पडले, फॅशन डिझायनर वगैरे सगळं तिथून. मग असं का वाटलं की आपण कोर्सेस पण घेतले पाहिजे, फक्त सर्व्हिसेस म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून नाही व्हायला पाहिजे? माझं काही कारण होतं की माझ्यासारखं भरपूर मुली, कारण माझं शिक्षण जास्त झालेलं नव्हतं आणि ज्या वेळेला मी ऍडमिशन घेत होते ना, त्यावेळेला म्हणजे बहुतेक लोकांचं असं होतं तिथं शिक्षण नाही झालेलं, मग हिला काय येणार. पण मी करून दाखवलं आणि त्याच्यानंतर शिक्षणही घेतलं. अच्छा, आता ह्याच प्रश्नाला जोडून एक प्रश्न की असं म्हणतात की सौंदर्य क्षेत्रात शिक्षणाची गरज नसते किंवा जे शिक्षण करू शकत नाही तेच सौंदर्य क्षेत्रात येतात किंवा ब्युटीच्या बिझनेसमध्ये येतात. हे खरं नाही? मला नाही वाटत. अच्छा, म्हणजे ज्या एज्युकेटेड आहेत, खूप शिक्षण घेतले, त्याही ह्या इंडस्ट्रीमध्ये येत आहे, तर हा समज फार खोटा आहे आणि हा खोडणं हे आपलं कर्तव्य आहे. आता तुमचं काम कोणत्या स्वरूपात आहे? म्हणजे नेमकं तुम्ही आता काय करताय? मेकअप आर्टिस्ट आहात, कारण तुमचं इंट्रोला बऱ्याच काही आमच्याकडे माहिती आहे, तर त्यातलं तुम्ही आता नेमकं काय? जास्त मी ट्रेनर म्हणून. अच्छा, जास्त मला असं वाटतं की ज्या मुली किंवा ज्यांचं शिक्षण जास्त झालेलं नाही, मी त्यांना पुढे घेऊन जातो. त्यामुळे ते करते. आणि काय अडचणी आल्या? म्हणजे घरातून सपोर्ट होता? घरातून इतका सपोर्ट नव्हता मला. अच्छा. आणि मग कसं तुम्ही कन्व्हिन्स केलं, कसं त्यांना हो म्हणायला भाग पाडलं? जेव्हा आपण शिकतो, काही करायला सुरुवात करतो ना, तर आपोआपच घरातले मग साथ देतात. ब्युटिशियन आहात, मेकअप आर्टिस्ट आहात, ट्रेनर आहात, त्याचबरोबर तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट पण आहात, हिलिंग पण करताय. ह्या क्षेत्राकडे अचानक असं वळालात? कारण की मागच्या एपिसोडची आमची जी पाहुणी होती ती मेकअप आर्टिस्ट कडून डायरेक्टली फॅशन मॉडेलिंगकडे गेली.
तर तुम्ही आता डायरेक्टली हिलिंग आणि नॅचरोपॅथी न्यूमरोलॉजीकडे गेलात, तर हे कसं? कारण जेव्हा मी क्लासेस घ्यायचे ना, माझ्याकडे बऱ्याच जणी अशा यायच्या की म्हणजे खूप प्रॉब्लेम असायचे त्यांच्या आयुष्यात. आणि माझ्यात काय आहे माहिती नाही, मी पहिल्यापासूनच हिलिंग वगैरे करायची, थोडाफार अनुभव होता. मग ते त्यांचे हिलिंग वगैरे करता करता मी म्हटलं मी शिकायला हवं, म्हणजे प्रॉपर माहिती हवी ना, म्हणून मी परत ते क्लासेस केले की त्याच्याबरोबर ते. आणि आता जे कोर्सेस घेता ॲज अ ट्रेनर काम करता, तुम्हाला जास्त बेटर काय वाटतं, मेकअप आर्टिस्ट असणं की ट्रेनर असणं? दोन्ही. मेकअप आर्टिस्ट असताना किंवा ब्युटिशियन असताना पहिली क्लायंट आणि कोर्सेस सुरू केल्यानंतर पहिली स्टुडंट, आठवतंय? बरं, अशा काही खास आठवणी क्लायंट्सबद्दल पण आणि स्टुडंटबद्दल पण? हां, आठवणी तर आहेत. कारण म्हणजे जेवढे स्टुडंट आल्या त्यांच्याकडून मलाही काही शिकायला भेटलं आणि माझ्याकडून त्यांनाही काही शिकायला भेटलं. पण जेवढ्याही स्टुडंट आहेत आज स्वतःच्या पायावरती उभे आहेत. ओके, छान. आता नवीन ब्युटिशियन ज्या तुम्ही घडवताय, काय चाललंय जाईल त्यांना? कसं तुम्ही, जसं तुम्ही सक्सेस झालात आता, होत आहे अजूनही, तुम्ही वयाच्या 45 क्रॉस केली तरी तुम्ही काम करताच आहे, तर तुम्ही काय सांगाल नवीन मुलींना, ज्यांना तुम्ही शिकवताय किंवा इतर ठिकाणी मुली शिकतायत, काय सांगाल? मी त्यांना हेच सांगेन की कोणत्याही गोष्टीला घाबरून घरी नका बसू. पुढे जायची वाट आपोआप येते. जेव्हा तुमची हिंमत असेल ना, मेहनत पूर्ण गरजेची आणि स्वतःला झोकून देणं हे गरजेचं. आणि पैशाच्या मागे नाही पडलं पाहिजे. एक तुमची आवड तयार करा आणि तर त्यात तुम्हाला यश होते, नाही तर नाही. बरोबर. प्रोफेशनली तर अगदी सगळं छान आहे, पण पर्सनल लाईफमध्ये किती सपोर्ट भेटला घरच्यांचा हे तुम्ही मगाशी सांगितलं, पण आत्ता त्यांच्यापैकी कोणाला सॉरी म्हणायचं आहे का की तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये तुम्ही त्यांना दुखावलं असेल किंवा कोणी असेल ज्यांनी खूप सपोर्ट केलाय त्यांना थँक्यू म्हणायचं आहे, असं कोणी आहे? सपोर्ट केलेले आहेत बरोबर, त्यांना तर थँक्यू बोललं पाहिजे, कारण आज त्यांच्यामुळे मी अगदी. तर कोणी असं स्पेसिफिक नाव तुमचं की? माझा भाऊ होता, तो सपोर्ट करायचा, लहान मुलांना सांभाळायचा, तू जा मी करतो. आणि सॉरी म्हणायचं असेल, ती चुकून दुखावले गेले असेल फॅमिली मेंबरला? दुखवलंच नाही, कारण त्यांचे विचार सगळं सहमतीने त्यांना आनंदात ठेवूनच मी पुढे चालत होते. आणि ठीक आहे, स्वराज क्रिएशन बद्दल काय? स्वराज क्रिएशन माझ्यासाठी असं आहे ना, जेव्हा मी फर्स्ट मॉडेल माझी उभा केली ती तिथूनच केली. त्याच्यानंतरही 2-3ला उतरले ते त्यांच्यामुळे, आणि आज ही पहिला पॉडकास्ट पण इथेच आहे. ओके, थँक्यू सो मच. तर काय सांगाल मैत्रिणींना तुम्ही की स्वराज क्रिएशन मध्ये त्यांनी पॉडकास्ट केल्यानंतर, स्वतःची गोष्ट सांगितल्यानंतर जे कॉन्फिडन्स आज तुमचा जो इथे बसून आहात, तुम्ही आत्ता इथे बसला, तर तो कॉन्फिडन्स होता आहे, काय वाटते तुम्हाला? आत्ता तुम्ही पॉडकास्ट करताय की तुमची गोष्ट सांगताय की ज्या महिला आहेत पुढे जाऊ शकत नाही, त्यांनी हे बघून ना पुढे जायची त्यांना हिंमत भेटते. ही गोष्ट प्रत्येकाने ऐकली पाहिजे आणि स्वतःची गोष्ट सांगायलाही आमच्यापर्यंत तुम्ही आला पाहिजे. बरोबर. राणी मॅम, खूप थँक्यू. तुमची गोष्ट खूप टचिंग आणि प्रेरणादायी आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि नक्कीच आपल्या मैत्रिणींनाही ही गोष्ट नक्की आवडेल. जर तुमची अशी गोष्ट असेल तर प्रेरणादायक सलोन स्टोरीज विथ स्वरामध्ये तुमचं स्वागत आहे. भेटूया पुढच्या गुरुवारी फक्त स्वराज क्रिएशनवर. फॉलो करा, शेअर करा आणि आपल्या या प्रवासाला साथ द्या. आजच्या ह्या भागाचे जे स्पॉन्सर आहेत ते आहेत याशिका साडीज. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.